नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पसुरा ॲग्रोटेक लिमिटेड या कंपनीच्या शक्तिमान या बायोस्टिम्युलंट किंवा PGR प्रोडक्टविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचं वापरण्याचं प्रमाण असेल, वापरण्याची योग्य वेळ असेल, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या माहितीचं सुद्धा किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना याविषयी माहितीसुद्धा असेल की आपण शक्तिमान आपल्या प्लॉटमध्ये वापरल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट किंवा आपल्या पिकामध्ये झालेला बदल हा आपल्याला पाहायला मिळतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आढळणारा घटक असेल, त्याचं वापरण्याचं प्रमाण, कोणत्या स्टेजला वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट असेल किंवा सुंदर असा परिणाम हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. शक्तिमान की ज्याचा वापर आपण ड्रेंचिंगसाठी किंवा आळवणीसाठी त्याबरोबरच फवारणीसाठी आपल्या पिकामध्ये हा हमखास करू शकतो. मग भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल, वांगे असेल, वेलवर्गीय पिकामध्ये काकडी असेल, दुधी भोपळा असेल, कारला असेल, तसेच मिरचीसारखं पीक असेल, आल्यासारखं पीक असेल किंवा सर्व पिकामध्ये आपण याची ड्रेंचिंग किंवा आळवणीसाठी वापर करू शकतो. तसेच आपण फवारणीसाठी सुद्धा सर्व पिकामध्ये याचा वापर हा करू शकतो. आपण ज्यावेळी रोपं लावली किंवा प्लांटेशन केलं त्याच्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आळवणीमध्ये रोपांना बळकटी मिळण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने फुटवे मिळवणे, चांगल्या रीतीने रोपांची ग्रोथ होणे, पिकाला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी मिळणे यासाठी वापर करू शकतो. ऊसासारख्या पिकामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने फुटवे मिळणे, चांगला पोत राहणे किंवा पानांची रुंदी असेल, काळोखी असेल हे मिळण्यासाठी आपण याचा वापर हा फवारणीद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे हा आपल्या पिकामध्ये करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला कोणते घटक आढळून येतात, वापरण्याचं प्रमाण असेल, कोणत्या स्टेजला वापर करावा, कशा पद्धतीने रिझल्ट प्राप्त होतो, याच्यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड हे 20%, त्याच्याबरोबरच आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर हा 49% व ॲक्वेस मीडिया आपणाला 21% याच्यामध्ये पाहायला मिळतात. तसेच याच्यामध्ये आपणाला फुलविक ॲसिडसुद्धा पाहायला मिळतं, परंतु ते बॉटलवर मेन्शन आपणाला झालेलं पाहायला मिळत नाही, की ज्यामुळे आपण ज्यावेळी शक्तिमानची फवारणी करतो किंवा ज्यावेळी आपण स्प्रे घेतो त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये भाजीपाला पिकामध्ये निघालेली काळोखी असेल, फुलकळी वाढणे, त्याबरोबरच मालाला चकाकी येणे, प्लॉटला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी ग्रोथ चांगली होणे हे बदल पाहायला मिळतात. ऊसासारखं पीक असेल याच्यामध्ये सुद्धा चांगली काळोखी येणे, ऊसाला चांगल्या पद्धतीने चकाकी मिळणे हे आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी आपण फ्लॉवरिंग स्टेजला ड्रेंचिंग करतो किंवा आळवणी करतो त्यावेळी आपणाला जास्तीत जास्त फुलकळी निघणे, त्याचं सेटिंग होणे किंवा आपण फुगवणी वेळीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो. मालात चांगलं वजन मिळणे, चांगला गर भरणे, तसेच मालाची एकसमान फुगवण झालेली, मालाला चकाकी असेल किंवा शायनिंग मिळालेली पाहायला मिळतं. याचा फवारणीसाठी वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 ml पर्यंत फवारणीसाठी वापर करू शकतो. जर ड्रेंचिंग करणार असो तर भाजीपाला पीक आहे, रोपं लावली, दुसऱ्या किंवा तिसऱ्या ड्रेंचिंगला आपण शक्तिमानचा वापर करत असो तर प्रतिपंपासाठी आपण 100 ml याचा वापर करू शकतो. ज्यावेळी आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतो किंवा ड्रिपद्वारे जर आपण वापर करणार असो तर प्रति एकरासाठी जर प्लॉटला आपल्या चांगल्या पद्धतीने ग्रोथ नसेल, ग्रीनरी नसेल, शेंडा चांगला चालत नसेल तर आपण 5 लिटर देऊ शकतो. जर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला प्लॉट डेव्हलप करायचा आहे त्यावेळी आपण 3 लिटरपासून 5 लिटरपर्यंत वापर करू शकतो. जर प्लॉट शॉकमध्ये असेल किंवा प्लॉटची चांगली ग्रोथ नसेल तर 5 लिटर वापर करू शकतो. जर आपण रेग्युलर वापरणार असो तर एकरी आपण 3 लिटर ड्रिपद्वारे किंवा पाटपाण्याने आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर हा करू शकतो. आपण फवारणीसाठी याच्यासोबत एखादं खत असेल, एखादं फंगीसाईड असेल, कॉपर व सल्फर सोडून एखादं फंगीसाईड असेल किंवा एखादं इन्सेक्टिसाईड याचासुद्धा वापर करू शकतो. ट्रेंचिंगसाठी तुम्ही पिकाच्या स्टेजनुसार किंवा प्लॉटच्या स्टेजनुसार तुम्ही खतं वापर करू शकता. सुरुवातीला तुम्ही 1261 चांगला फुटवा मिळवण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी 1261 असेल, 1340-13 असेल किंवा 19-19-19 हे खत असेल हे वापरू शकता. ज्यावेळी फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी 052-34 असेल किंवा 060-20 असेल या खताचा वापर करू शकता. माल फुगवणीसाठी सुद्धा तुम्ही 0050 असेल किंवा पोटॅशियम सोनाईट याचा वापर हा करू शकता. तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्लॉटमध्ये आलेला रिझल्ट किंवा झालेला बदल हा पाहायला मिळेल. याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे 1 लिटर व 5 लिटरमध्ये अवेलेबल आहे. 5 लिटर हे सरासरी मार्केटमध्ये तुम्हाला 1200 रुपयेपर्यंत हे मिळून जातं. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.